मुंबईकरांनो, दहशतवाद हा तुमच्या घराच्या दरवाजापर्यंत येऊन आलेला आहे. खोटं वाटतंय? चौकी कहीं ना कहीं प्रशासन मैं गलत मानती हूँ क्योंकि औरत लोग को मैं इज्जत नहीं करते, औरत लोग को झुझकार के बोलते हैं। आज सुबह सुबह की घटना है, 4 बजे उन्होंने चौकी में आके एनसी डाला पहला नंबर। 6:30 बजे उन लोग ने बच्चे लोग पे हमला किया। लेकिन आज मेरा लड़का उनका पानी के बेचने से जहाँ पे मारपीट हो रहा था, मेरा लड़का घर से पानी लेने के लिए गया। अब वहाँ मारपीट हो रहा था, अभी खड़ा होकर देखने लगा। मारपीट के दौरान उसके सर पे कुल्हाड़ी जो लगी है उस पे 8 टाका आई है। 2 दिवसापूर्वी डाचकुलपाडा मीरा रोड जिल्हा ठाणे येथे किरकोळ रिक्षा लावायच्या वादावरून 40 ते 50 जिहादी मानसिकतेच्या कट्टरपंथी लोकांनी हिंदू लोकांना टार्गेट करून पहाटे 5:30च्या सुमारास हमला केला. हमल्यामध्ये काय काय वापरलं माहितीये? लाकडी बांबू, लोखंडी रॉड, लाट्या काट्या आणि धारदार हत्यार. आणि 40 ते 50 लोक एकत्र जमतात काय पहाटेच्या वेळेला आणि हिंदू लोकांना टार्गेट करून 20-25 वर्षाच्या पोरांना डोक्यावरती वार टाकतात. दहशतवाद हा फक्त काश्मीरमध्ये नाहीये, हा तुमच्या घराच्या चौकटीपर्यंत आलाय. आणि मुंबईच्या लोकांना स्पेसिफिकली माझी विनंती आहे, तुमच्या दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझे हिंदू लोकांना प्रश्न आहे, तुम्ही पैसे कमवताय, कष्ट करताय, प्रॉपर्ट्या बनवताय, वेल्थ जमा करताय आणि स्पेसिफिकली मुंबईमधली लोक तर 12-12, 15-15 तास मेहनत करतात. ही सगळी वेल्थ तुम्ही कमवणार आहे आणि एक दिवस तुमच्या घराच्या दारात हे 50-70 लोक येऊन उभे राहतील. काही ठिकाणी 200-500 लोक येऊन उभे राहतील, काही ठिकाणी 1000-2000 लोक येऊन उभे राहतील आणि सगळी वेल्थ कब्जा. याला म्हणतात दहशतवाद. याला जर लढा द्यायचा असेल तर सर्व हिंदू समाजाला एकत्र येणं गरजेचं आहे. जातीपातीचा विचार सोडून त्याच्या पलीकडे विचार करायची गरज आहे, नाहीतर तुम्हाला कोणच वाचवू शकत नाही.